नमस्कार मंडळी. तर आज ना माझ्या माहेरच्या गावची जत्रा होती आणि हा व्हिडिओ जो आहे ना खूप लेट येतोय मला माहिती आहे, पण ड्राफ्टमध्ये होता, म्हटलं अपलोड करून टाकू. त्या दिवशी महाशिवरात्री पण होती आणि छान अशी रांगोळी काढून घेतली, पण सशाला पुसायची होती आणि त्याला असंच असतं काही पण बिघडवायचं, काही असेल ना तर ते तोडायचं मोडायचं. असं का करतो हा पोरगा काय माहिती. त्याच्यानंतर छान असे रेडी झालो जत्रेला जाण्यासाठी. त्याच्यानंतर इथं ताई ताजी परी आदू सगळेच आले होते. मम्मीला मात्र जत्रेला यायचं नव्हतं, त्याच्यामुळे ती तयार झाली नव्हती. आणि मग सगळेजण रेडी होऊन निघालो जत्रेला जायला. पप्पांनी अगोदर आम्हाला दोघींना आणून सोडलं, त्याच्यानंतर ताईला वगैरे घेऊन आले. त्याच्यानंतर जत्रेमध्ये गेल्या गेल्या अगोदर चिरमुऱ्या घेतल्या पालखीवरती उडवायसाठी. आमच्या इथं प्रथा आहे की अगोदर आरती उचलली जाते, त्याच्यानंतर मागून 5 वेळा पालखी मंदिराच्या भोवती फिरवली जाते. तर त्या पालखीवरती चिरमुरे आणि चिरमुऱ्याचे लाडू उडवले जातात. तर त्यातलाच एक चिरमुऱ्याचा लाडू आमच्या आभीला सापडला होता, तर तोच खात होता. त्याच्यानंतर ना आम्ही मंदिरामध्ये खूप गर्दी होती दर्शनासाठी, त्याच्यामुळे थोडे बाहेर थांबलो होतो आणि थोडी गर्दी कमी झाल्यानंतर आतमध्ये गेलो आणि छान देवाचं दर्शन घेतलं. मंदिरामध्ये गेल्यानंतर खूप छान वाटत होतं, कारण मागच्या वर्षीच्या जत्रेला आले होते ते डायरेक्ट मी आत्ता आले होते. त्याच्यानंतर इथं अगरबत्ती धूप आणि नारळ फोडण्यासाठी खूप जास्त गर्दी होती, त्याच्यामुळे आम्ही ना साईडला थांबलो होतो मंदिराच्या. आणि पप्पा गेले होते नारळ फोडून आणण्यासाठी. तोपर्यंत इथे इतकी धूळ उडत होती, तशाला तर डोळेच उघडता येत नव्हते. आणि ही दोघं बघा टॉम अँड जेरी सारखे आहेत, तुझं माझं पटेना आणि तुझ्याशिवाय करमेना. आणि त्याच्यानंतर हा आजचा लूक तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा बरं का. घरी आलो तर सशाला मात्र कोंबड्या आणि ब्या एवढंच दिसत होतं आणि त्यांच्यासोबतच खेळायचं होतं. त्याच्यानंतर थोडंसं फोटोशूट करायला घेतलं, तर या पोरीनं आमच्या बाजूच्या सगळे फुलं माझ्या अंगावरती टाकत होत्या आणि ते व्हिडिओमध्ये पण खूप छान कॅप्चर झाले बरं का. आणि हा ससा अजिबात फोटो काढू देत नव्हता. बाकी व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब.